मुलांना बाहेरचं चटपटीत खायचं असतं आणि आपल्याला बाहेरचं द्यायचं नसतं, अशा वेळी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. खूप सुंदर बनते आणि मुलांना नक्कीच आवडेल अशी बनते. तर बनवण्यासाठी आपण 2 कप गव्हाचं कणिक चाळून घेतलेलं आहे. अर्ध्या कपालाही थोडासा कमी रवा घालायचा आहे. ह्याच्यामध्ये बारीक रवा वापरलेला आहे मी इथे. याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर. थोडंसं मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये 1 चमचा चाट मसाला घातला आहे आणि साधारण 1 चमच्याला थोडंसं कमी ओवा, 2 चमचे तीळ, मी थोडीशी जिऱ्याची पावडर परत टाकणार आहे. एकूण मी साधारण 1.5 चमचा जिऱ्याच्या पावडरचा वापर केलेला आहे. हे सर्व मिक्स करायचं. कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे. वाटीने मोजून म्हणाल तर अर्ध्या वाटीलाही थोडंसं कमी तेल घ्यायचं. ह्या पद्धतीने चमच्याने फिरवून घ्यायचं कणिक आणि त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर कडकडीत तेल घालायचे. तेल सर्व पिठाला हाताने छान लावून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्यायचं. हे कणिक झाकून ठेवायचं साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी, म्हणजे आपलं छान मुरलं जाईल हे कणिक. आता थोडंसं मळून घेऊया आपण ह्याला. पुरीपेक्षा थोडं घट्ट मळायचं आणि छोटे छोटे म्हणजे पोळीला आपण जेवढे गोल बनवतोय मध्यम पोळीला तेवढे घ्यायचे आणि पोळीसारखंच लाटून घ्यायचं. पोळीपेक्षा किंचित जाडं लाटलं तरी चालेल, पण खूप पातळ नका लाटू. खूप टेस्टी बनतात ही खारी शंकरपाळी. एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनतात, बरेच दिवस राहतात, पण जास्त दिवस राहणारच नाहीत कारण मुलांनाही खूप आवडतात. बाहेरचे आपण जे पॅकेटमधले स्नॅक्स विकत घेऊन देतो ते कित्येक महिने पॅक केलेले असतात आणि हेल्दी पण नसतात. त्यापेक्षा असे घरी बनवून दिले तर नक्कीच मुलांचं बाहेरचं खाणं कमी होईल. तर ह्या पद्धतीने आपण कापून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता. एकदम कुरकुरे राहतात बरेच दिवस. छान कापून घ्यायचे. साईडला मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे. तेल मध्यम तापलं की ही शंकरपाळी आपण त्याच्यामध्ये घालूया. मध्यम टू लो फ्लेमवरच हे तळून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित तळले जातील आतपर्यंत आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनतील. आपण याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळं मीठ, लाल मिरची पावडर, चाट मसाला हा घातला आहे, त्याच्यामुळे ह्याची टेस्ट खूप सुंदर बनते. साधारण 2 ते 3 मिनिटात ही व्यवस्थित तळल्या जातील. फुल फ्लेमवर बिलकुल तळायचे नाही कारण ह्याची चव बदलेल. त्यामुळे ही टीप लक्षात ठेवा की मध्यम टू लो गॅसवरच हे तळायचे आपल्याला. अशा पद्धतीने सर्व शंकरपाळी आपण तळून घेऊ. खूप टेस्टी, खूप क्रिस्पी बनतात. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. धन्यवाद. नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. धन्यवाद.